सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 40 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कान्हा आणि सईची सुहागरात होती आणि त्या दोघांनीही असा निर्णय घेतला की जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत आपण एकत्र झोपायचं नाही. आणि ते दोघेही एकमेकांचा हात पकडून दूर दूर झोपले. सई बेडवर आणि कान्हा खाली चटईवर. आणि सकाळ झाली. नेहमीप्रमाणे वंदनाला लवकर जाग आली. तिला आता तिची अंघोळ उरकायला आउटहाऊसमध्ये यायचं होतं, पण आता दरवाजा कसा वाजवावा या विवंचनेत ती सापडली. रात्री कान्हा आणि सई पहिली रात्र साजरी करण्यासाठी खूप उशिरापर्यंत जागले असतील आणि अजूनही नक्कीच झोपले असतील. त्यांना कसं उठवायचं? त्या दोघा नवरा बायकोच्या मध्ये मी म्हातारी माझी लोटबूड होईल का? असं म्हणून कितीतरी वेळ झालं वंदना आउटहाऊसच्या बाहेरच रेंगाळत होती आणि खूप वेळ झालं ताटकळत उभा होती. आणि रात्री कान्हा सईला जे म्हणाला ते अगदी योग्य होतं. कसे उपऱ्यासारखं वाटतं ना एका आईला मुलाचं लग्न झाल्यावर. त्याच्या आयुष्यात लुडबुड केल्यासारखं वाटतं. वंदनाला आता पटकन आवरायचं होतं आणि आंघोळ करून पटकन पुन्हा गोकुळमध्ये जाऊन नाश्ता वगैरे करायचा होता. आणि तिनं आता नाईलाजाने दरवाजा वाजवला. तसं पटकन सईनं दरवाजा उघडला आणि वंदनानं तिच्याकडे बघितलं तर सई खूप आधीच उठून आंघोळ वगैरे करून बसली होती. कान्हासुद्धा उठला होता आणि सगळं बेड वगैरे त्यावरची फुलं सगळं आवरून त्यांनी व्यवस्थित करून ठेवलं होतं. वंदनानं आता संकोचून आतमध्ये डोकावलं आणि तिला लाज वाटेल असं काहीच दिसलं नाही. बिचारी वंदना बिनलग्नाची आई झाली. बायको कधी झालीच नाही. आई झाली आणि आईपणातच सुख मानत होती. तिला तर हे असलं पहिली रात्र सुहागरात वगैरे काहीही अनुभवायला मिळालेलं नव्हतं. ना कधी संसार सुख मिळालं त्या फक्त वेदना आणि यातना, परिस्थितीचे चटके आणि परवड. पण श्री भेटला आणि तिची आणि कान्हाची होणारी हाल अपेक्षा तरी थांबली. तिला एक कायमचं हक्काचं घर मिळालं. नाहीतर कान्हाला घेऊन इथून तिकडं आणि तिकडून इकडं पळता पळता बिचारी दमून गेली होती. श्री वंदना आणि कान्हाच्या आयुष्यात देवदूत बनून आला होता. मग सई म्हणाली, काकू तुम्ही आलात, या ना. आता वंदना थोडीशी आतमध्ये बघून म्हणाली, तुम्ही उठलात होय? खूप लवकर उठलात का? सई म्हणाली, हो, कान्हाला सवय आहे ना लवकर उठण्याची. मग आम्ही उठलो आणि तो आंघोळी करायला गेलाय. वंदना आत आली आणि कान्हा आंघोळीवरून आला. आणि वंदना आंघोळीला गेली तोपर्यंत सईने चहा ठेवला आणि ती तिथेच एका छोट्या किचनजवळ तिच्या सडपातळ कमरेभोवती पदर खोचून उभा होती. आणि त्यानं बाहेर येऊन तिच्याकडे बघितलं. आणि कान्हा आता गेला आणि हळूच तिच्या कमरेत हात घालून त्यानं पाठीमागून तिला मिठी मारली. तशी सई फार शहारली आणि कान्हाच्या केसातून पडणारं पाणी आता सईच्या खांद्यावरून मानेवरून थेट तिच्या ब्लाऊजमध्ये जात होतं. आणि तिथेच तिचे श्वास गरम होऊन त्याची वाफ होऊन जात होती आणि तिचे डोळे लाजून ओतप्रोत भरले होते. गाल लाल होऊन ब्लश करत होते. आणि आता कान्हानं तिच्या मानेवर हळूच त्याचे ओठ टेकवले आणि सईनं तिच्या हातात चिमटा घट्ट पकडला. तिच्या सगळ्या प्रणय भावना जागृत होऊन ती अस्वस्थ व्हायला लागली होती. आणि मग ती हळूच म्हणाली, कान्हा असं काय करतोस, सोड ना. आणि आता तर त्यानं तिला आणखीन जास्त मिठी मारली आणि आणखीन किस करायला सुरुवात केली. तो तिच्या मानेच्या दोन्ही बाजूने सलग किस करत होता आणि ती पूर्ण बावरली होती. जे रात्री दोघात घडण्याची अपेक्षा होती ते तर झालंच नाही, पण आता सकाळी सकाळी तो असा रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता आणि काय करावं तिला सुचेना. आणि तिनं डोळे मिटून घेतले आणि त्याचे ओठांचे स्पर्श फील करायला लागली आणि म्हणाली, कान्हा असं काय करतोस, आपलं ठरलं ना दूर राहायचं. आणि कान्हा म्हणाला, हो, पण इतकं पण दूर राहण्याची गरज नाही, इतकं तर करू शकतो. असं म्हणून त्यानं तिच्या पदराच्या आतून पोटावर हात फिरवायला सुरुवात केली आणि सईच्या मांडींमध्ये जीवघेणी सळसळ जाणवायला लागली. आणि आता ती सुद्धा थोडी गालात हसून
त्याच्या केसातून बोटं फिरवत होती. आणि अचानक कान्हा पळत आला आणि त्यानं गॅस बंद केला आणि म्हणाला, सई अगं लक्ष कुठे आहे तुझं? अगं दूध इथं गेलं असतं आता. आणि तशी सई डोळे उघडून भानावर आली. तिनं बघितलं तर कान्हा तिच्यापासून दूर उभा होता. तिनं तिच्या पाठीमागे बघितलं तर कोणीच नव्हतं. म्हणजे आतापर्यंत ती जे काही बघत होती ते तिचं दिवसाचं स्वप्न होतं. आणि सई आता पुढे सरकली आणि दूध बघू लागली. आणि कान्हा म्हणाला, काय झालं? कुठं इतकी हरवली होती? आईची आठवण येते का? आणि सई गप्प बसली आणि फक्त मान हलवून काही नाही असं म्हणाली. मग कान्हा पुन्हा गेला आणि कपाट उघडून कपडे घालू लागला. आणि सईनं त्याच्याकडे लाजून हसून पाहिलं आणि म्हणाली, कान्हा, तुझ्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण होऊ दे. खरंच खूप अवघड आहे तू समोर असताना तुझ्यापासून दूर राहणं. आणि मला माहीत आहे तू सुद्धा स्वतःहून जवळ येणार नाहीस. आणि मी सुद्धा माझा शब्द मोडून तुझ्याजवळ आले तर तुझी पत्नी म्हणून घेण्याच्या पात्रतेची नाही मी. कान्हा, तुझ्यासारखा मुलगा लाखात एकच जन्माला येतो. आणि खरंच मी लकी आहे. तो लाखात करोडोत एक मुलगा माझा पती आहे. तू सगळ्यांसारखा दिसतोस, इतरांसारखा आहेस, पण तुझे सगळ्यांपेक्षा जे वेगळे विचार आहेत ना, तेच तुला सगळ्यांपासून वेगळं ठरवतात. मग आता वंदनासुद्धा बाहेर आली आणि सईने तिघांसाठी चहा घेतला. आणि वंदनाला सई म्हणाली आणि कान्हाला सुद्धा म्हणाली, कान्हा, मी काय म्हणते, आपण आपला स्वयंपाक इथं करायचा का? नाही म्हणजे मी करेन ना, मला तरी काय काम आहे? तिकडे गेलं की ती रश्मिका आणि तो कृष्णा किती तुच्छतेने बघतील. आणि कान्हा म्हणाला, ओके, आजपासून असंच करूया. मी साहित्य घेऊन येतो आणि दुपारचा माझा टिफिनसुद्धा तूच पाठव. आणि कान्हानं आता श्रीला न विचारताच ठरवलं की गरजेपुरतं साहित्य आणून द्यायचं आणि वेगळी चूल मांडायची. आणि आज नेमकं सकाळचं जेवण तरी बंगल्यातूनच घ्यावं लागणार होतं. मग रश्मिकानं वंदनाला जेवण घेऊन जाताना बघितलं आणि तिला म्हणाली, तोड तोड, फुकटच्या भाकरी तोड बरं का. तू एकटी इथे काम कर आणि तू तुझ्या मुलाचं आणि सुनेचा सुद्धा जेवण इथूनच घेऊन जा. लाज कशी वाटत नाही गं, एकानं काम करायचं आणि तिघांनी बसून खायचं. वंदनाच्या डोळ्यात आता पाणी आलं आणि वंदना तिला म्हणाली, आम्ही सुद्धा आमचा वेगळा स्वयंपाक करणार आहे. इतकं बोलायची गरज नाही, फक्त थोडंसं साहित्य मिळालं की झालं. आणि रश्मिका म्हणाली, मग रडायचं ना तुझ्या ऋतू मॅडम समोर, श्री साहेबांसमोर. आणि मग लगेच ते सगळं आणून देतात. अख्खी प्रॉपर्टी तुझ्यावर आणि तुझ्या मुलावर, सुनेवर उधळतील ना ते. तुझ्या मुलाचं लग्न केलं त्यांनीच, गृहप्रवेशही इथेच झाला, पूजा झाली, सगळं कौतुक झालं. आता आणखीन काय राहिलं गं व्हायचं बाकी? जे माझ्या हिश्श्याचं आहे ते तुझ्या सुनेला मिळते की यांच्याकडून? आणि हे सुद्धा बिनडोकसारखे स्वतःची सून सोडून दुसऱ्याचं कौतुक करतात. आणि वंदना तिला म्हणाली, रश्मिका, असं काय करतेस? अगं मॅडम आणि साहेब खूप चांगले आहेत. तू त्यांच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन जरा बदल ना. ते तुझे सासू सासरे आहेत. तू त्यांच्याशी नीट बोल. आणि रश्मिका म्हणाली, तू मला शिकवू नकोस कोणाशी कसं बोलायचं. मला चांगलंच कळतं कोणाला किती मान द्यायचा आणि कोणाला नाही. इतक्यात ऋतू तिथं तिचा मोठा आवाज ऐकून आली. सईसुद्धा दारात येऊन थांबली आणि रडणाऱ्या वंदनाला बघितलं. आणि सई म्हणाली, काकू काय झालं? तुम्ही चला बरं, हिचं ऐकून घ्यायची काहीच गरज नाही. आणि रश्मिका म्हणाली, मग जा ना, फक्त इथूनच नाही तर गेटच्या बाहेर हे घर सोडून जा. नोकरांना नको इतकं लाड करून डोक्यावर बसवून ठेवले आहे या माणसांनी. यांना कसलीही अक्कल नाही, असं रश्मिका ऋतू आणि श्रीला उद्देशून म्हणाली. आणि ऋतू आता समोर आली आणि तिनं रश्मिकाच्या खाडकन कानाखाली दिली आणि म्हणाली, खबरदार, कोण समजतेस ग तू स्वतःला? तुझ्याकडे एकाही संस्काराचा पत्ता नाही आणि तू आमच्याकडून अपेक्षा करतेस का? तू आणि तुझी आई काय लायकीचे आहेत हे चांगलंच माहीत आहे आम्हाला. खोटं बोलून माझ्या घरात घुसलीस आणि आता डोईजड व्हायला लागलीस का? रश्मिका आता चिडली आणि ऋतूला म्हणाली, तुमची ही हिंमत? तुम्ही माझ्यावर हात उचलला? हे तुम्ही चांगलं नाही केलं. मी तुम्हाला रस्त्यावर आणीन. आता बघाच मी काय करते.
आणि ऋतू म्हणाली, अगं जा गं, मला रस्त्यावर आणणारी तू कोण? तू स्वतःच एका बाजारूबाईची मुलगी आहेस आणि इथे आमच्या घरात घुसून राज्य करतेस का? माझ्या मुलाला फितवलं आहेसच तू, पण तुझं खरं रूप जेव्हा कळेल ना त्याला, तेव्हा तो तुला घटस्फोट देणार. जसा श्रीनं तुझ्या आईला सोडली होती तसंच कृष्णासुद्धा तुला सोडणार. तुझी आई ती रश्मी कशी आहे सगळ्याला माहीत आहे. तिला इथे थारा नाही दिला म्हणून ती पुन्हा इथे तुला घुसवून राज्य करायला बघत आहे, हे कळतंय आम्हाला. पण याद राख, तिचं काही एक चालणार नाही. आता निघ इथून, असं म्हणून ऋतूनं तिला हाकलून दिली आणि रश्मिका पाय आपटत गेली आणि तिनं रश्मीला सगळं सांगितलं आणि म्हणाली, मॉम, तू आता या ऋतूचा माज उतरवलाच पाहिजे. तू तिला असा धक्का दे की ती आयुष्यभर नाही सावरली पाहिजे. तिने माझा खूप अपमान केलाय आत्ता. आणि रश्मी म्हणाली, रश्मिका, फक्त थोडे दिवस थांब. ऋतू आणि श्रीला मी असा धक्का देणार आहे, ते जिवंतपणे मरण यातना भोगतील. याच तर दिवसाची मी इतकी दिवस झालं वाट बघते आणि इतकी वर्ष वाट बघितली. आता थोडे दिवस थांब. तुझ्या आणि माझ्या ते पाया पडतीलच. जेव्हा मी त्यांना सांगेन की त्यांचा खरा मुलगा कुठे आहे आणि हा आहे तो खोटा आहे, तेव्हा खऱ्या मुलाचा पत्ता घेण्यासाठी ते नक्कीच माझ्या पाया पडणार. आणि रश्मिका म्हणाली, मॉम, हे लवकर झालं पाहिजे. मला त्या बाईला आणि माझ्या आणि तुझ्या पायावर नाक रगडताना बघायचं आहे. असं म्हणून रश्मिका आता सुडानं पेटली होती. आणि ऋतू वंदनाला म्हणाली, वंदना, तिचं काहीही ऐकून घ्यायची गरज नाही. तू मनात आणू नकोस काहीच आणि डोक्यात घेऊ नकोस. तुम्हाला कुणी काहीही म्हणणार नाही. आणि वंदना आणि सई तिथून गुपचूप निघून गेल्या. आणि वंदनाला आता पटलं की सई म्हणत होती हे खरं आहे. आणि त्यांचा स्वयंपाक संध्याकाळपासून सुरू झाला. आणि वंदनानं इकडे येऊन गोकुळ बंगल्यात स्वयंपाक केला आणि सईने त्यांचा तिकडे केला आउट हाऊसमध्ये. पण आज ती किंवा कान्हा किंवा सई कोणी जेवायला आलं नाही. आणि श्री म्हणाला, हे काय वंदना, कान्हा, सई कुठे आहेत? आणि वंदना म्हणाली, साहेब, सईने आमचा स्वयंपाक केला आहे आणि मी सुद्धा तिकडे जेवायला जाणार आहे तुमचं झाल्यावर. आणि श्री काहीच न कळून म्हणाला, का, असं का? तुम्हाला कोणी काही म्हणालं का इथे? वंदनाने आता रश्मिका आणि कृष्णाकडे बघितलं आणि मान खाली घालून म्हणाली, नाही साहेब, कोणी काहीच नाही बोललं. पण आता सईची अशी इच्छा आहे की आम्ही तिकडे जेवण बनवावं. आणि श्रीला समजलं, कारण ऋतूनं दुपारी काय झालं ते सगळं त्याला सांगितलंच होतं. मग श्री आता उठला, त्याची प्लेट घेतली आणि सरळ आउट हाऊसमध्ये जाऊन कानाच्या शेजारी खाली मांडी घालून जेवायला बसला. आणि आता श्री काय करतोय म्हणून श्री श्री करत ऋतूसुद्धा त्याच्या मागे आली. आणि तिनं बघितलं तर आउट हाऊसमध्ये कानाच्या शेजारी बसलाय. आणि कान्हा म्हणाला, साहेब, अहो, असं काय करता, तुम्ही इथे कसे? श्री म्हणाला, का, काय झालं? आता तुम्ही वेगळी चूल मांडली ना, मग माझी काही हरकत नाही. पण माझी मर्जी, मी कुठे पण जेवू शकतो. हेही माझंच घर आहे, तेही माझंच घर आहे. तुम्हाला तिथे अवघडल्यासारखं होत असेल, पण मला दोन्हीकडे अवघडल्यासारखं होणार नाही, कारण मी तुम्हाला आपलं मानतो. आणि काय गं सई, माझ्यासाठी पण जेवण बनेल ना इथे? आणि सई आनंदाने म्हणाली, हो साहेब, नक्की बनेल. आणि मग श्री ऋतूला म्हणाला, ऋतू, तू का तिथे थांबलीस, ये इथे बस. मग ऋतूसुद्धा आली आणि त्या सगळ्यांनीच आउट हाऊसमध्ये जेवण केलं. आणि इकडे बंगल्यामध्ये कृष्णा आणि रश्मिका मात्र हसत होते. आणि असंच एक दिवस सगळ्यांना बाहेर जावं लागेल आणि हे अख्खं घर आपलं, असं त्यांना वाटत होतं. मग रात्र झाली आणि कान्हाचा एक महत्त्वाचा कॉल सुरू होता. तो फोनवरच बोलत होता बागेमध्ये फिरत फिरत. सई आता मध्येच बसली होती, आउट हाऊसमध्येच बसली होती. आणि वंदना बंगल्याच्या हॉलमध्ये झोपायला निघाली, कारण आता सई आणि कान्हाला एकांत मिळू द्यायचा म्हणून. आणि रश्मिका वाटच बघत बसली होती की वंदना जशी दिसली की रश्मिकाने दरवाजा लावून घेतला बंगल्याचा वंदनाच्या तोंडावर. आणि वंदना आता धड आउट हाऊसमध्ये पण येऊ शकत नव्हती आणि बंगल्यात सुद्धा तिला थारा नव्हता. जावं तर कुठं, असा तिच्यापुढे प्रश्न पडला. आणि हे कान्हानं बघितलं आणि तो म्हणाला, आई, तू इथे काय करतेस? वंदना म्हणाली, अरे काही नाही, ते मी झोपण्यासाठी आले होते. आणि कान्हा म्हणाला, इकडे का आलीस? आपण सगळे तिकडे झोपणार आहोत एकत्र आपल्या घरात.
वंदना संकोचून म्हणाली, कान्हा असं कसं शक्य आहे? तू आणि सई आणि मी नाही झोपू शकत. आणि कान्हा म्हणाला, का नाही झोपू शकत? याआधी आपण दोघं झोपत होतो ना, तसंच आता तिघं झोपतोय. चल, असं म्हणून त्यानं तिला आणली. त्या दोघींना बेडवर झोपवलं आणि तो खाली झोपला. आणि वंदना उठून बसली आणि म्हणाली, अरे पण तुमचा संसार आहे, मी कशी मध्ये मध्ये करू? आणि सईनं तिचा हात पकडला आणि म्हणाली, काकू, आमचा संसार आहेच, पण या संसारात तुम्ही सुद्धा आहात. आणि आता तुम्हाला स्पष्टच सांगतो आम्ही, मी आणि कान्हानं मिळून हा निर्णय घेतला की जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत आम्ही दूर राहणार आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आम्ही नवरा बायको असलो तरी फ्रेंड आहोत असं समजा आणि काहीही अवघडल्यासारखं वाटून घेऊ नका. आणि वंदनाला तर आता काय बोलावं हेच कळेना. आणि तिलाही वाटलं उगीच कान्हाला जबरदस्ती केली लग्नासाठी. तो थांब म्हणत होता तेच योग्य होतं. बिचारी सई त्याची वाट बघत असेल का? किती स्वप्न बघितली असतील ना लग्नाच्या पहिल्या रात्रीची. आणि कान्हा माझ्यासाठी तिला वेटीच पकडतोय. आणि इथून दुसरीकडे एखादं भाड्याचं घर घेऊन राहावं म्हटलं तरी श्री ऐकणार नाही. कारण श्रीला कान्हाला दूर जाऊ देऊ वाटतच नव्हतं. आणि त्याच्या बंगल्यात जाऊन झोपायला कान्हा तयार नव्हता. दोघेही आपल्या आपल्या मतावर ठाम. आणि कान्हा किती श्रीसाहेबांसारखा विचार करतो ना. खरंच आहे, संगतीचा परिणाम काय असतो हे कान्हा आणि श्रीसाहेबांकडे बघून कळतंय, असं वंदना म्हणाली. आणि आता ऋतू आणि श्रीला वंदना झोपायला आली नाही म्हणजेच लगेच कळालं की काय मॅटर असेल. ऋतूनं वंदनाला सकाळी विचारलं. वंदनाने कान्हाचे विचार सांगितले. आणि श्री म्हणाला, वंदना, हे सगळे तुझे संस्कार आहेत. धन्य आहेस तू. खरंच असा मुलगा सगळ्यांना मिळावा गं. पण सगळ्यांचंच नशीब तुझ्या इतकं चांगलं नसतं. असं कृष्णाच्या रूमकडे श्रीनं बघितलं आणि निराश झाला असं म्हणून. मग आता असेच काही दिवस गेले आणि बघता बघता दिवाळी जवळ आली. श्रीचा पुढे सह्यांचा डोलारा वाढत होता. तो भराभर सह्या करत होता. पण कान्हानं फाईल चेक केल्याशिवाय तो सही करत नसायचा. आणि नेमकं आता कृष्णानं दिवाळीच्या पिरियडमध्ये घाई गडबडी आहे ते बघून त्या 7 स्टार हॉटेलचे कागद कान्हानं चेक केलेल्या फाईलमध्ये ठेवले आणि श्रीनं सुद्धा त्याच्यावर सही केली. आणि कृष्णाला फार आनंद झाला. आणि तो ती फाईल पटकन ताब्यात घेणार इतक्यात श्री त्याला म्हणाला, कृष्णा, तू एक काम कर, अकाउंटंटला बोलव. आणि कृष्णा म्हणाला, हो डॅड, बोलवतो, पण ती फाईल द्या ना तेवढी. श्री म्हणाला, देतो, पण आधी त्यांना बोलव. आता श्री फाईल सोडतच नव्हता. कृष्ण आता गडबडीत गेला अकाउंटंटला बोलवायला, पण तो अकाउंटंटसुद्धा त्याच्या जागेवर नव्हता. भलताच दुसरीकडे गेला होता. आणि तिकडे कृष्णा बोलवायला गेला. आणि इतक्यात श्रीनं त्या सगळ्या फाईलच्या ढिगाऱ्यात ती फाईलसुद्धा टाकली. आणि शिपाई आला आणि तो सगळा फाईलचा ढीग घेऊन गेला. आणि मग कृष्णा इतक्यात आत आला आणि त्यानं पाहिलं तर एकही फाईल तिथं नव्हती. आणि कृष्णा कन्फ्यूज झाला. ती फाईल कुठे गेली ज्यात त्यानं हॉटेलचे पेपर ठेवले होते? आता कसं शोधणार? त्यानं इकडे तिकडे सगळीकडे शोधलं, पण नेमकी तीच फाईल गायब झाली होती. आणि उद्यापासून 5 दिवस ऑफिस बंद असणार होतं दिवाळीनिमित्त. आणि कृष्णानं आता ठरवलं की रात्री ऑफिसमध्ये यायचं आणि शोधायचं. आणि आता संध्याकाळी सगळे झोपलेले असताना कृष्णा गुपचूप ऑफिसमध्ये आला. त्यानं सिक्युरिटीला सांगितलं की माझं खूप महत्त्वाचं काहीतरी राहिलं आहे, दरवाजा उघडा. सिक्युरिटीने त्याला दरवाजा उघडून दिला. आणि कृष्णाला सगळ्या फाईली उलथ्या पालथ्या केल्या, तरीही त्याला प्रॉपर्टीचे पेपर असलेली फाईल सापडेल. आणि कृष्णा फार वैतागला. आणि कुठे गेली असावी ती फाईल असं त्याला वाटलं. देव न करो आणि ती फाईल कान्हा किंवा श्रीच्या हातात नको पडायला, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. त्याचं तर सगळं भांडं फुटलं असतं. आणि सकाळी उठून कृष्णा आउट हाऊस समोरून जाताना त्यानं बघितलं की फाईल नेमकी कान्हा घरी घेऊन आला होता. आणि आता ते सगळे पेपर्स कान्हाने बघितलं तर खूप मोठा घोळ होणार होता. त्यानं आता हळूच आउट हाऊसमध्ये डोकावलं तर पदर खोचलेली सई स्वयंपाक करत होती. सगळे केस तिला वर बांधलेले होते आणि सई खूप सुंदर दिसत होती. पदर खोचल्यामुळे एका बाजूने तिच्या छातीचा काहीसा भाग दिसायचा. अतिशय सुंदर मनमोहक दिसत होती सई. क्षणभर कृष्णा तिच्याकडे अधाशी नजरेनं बघायला लागला आणि फाईलचं विसरूनच गेला. आणि त्याचवेळी तिथं कान्हा आला आणि त्यानं त्याच्या खांद्यावर टॅप केलं आणि म्हणाला, काय चाललंय? तू इथे काय करतोस?
तशी सईसुद्धा मागे बघून दचकली आणि तिनं पदर सोडला आणि व्यवस्थित केला. आणि कृष्णा भानावर आला आणि म्हणाला, काही नाही, मी तुलाच भेटायला आलो होतो, आणि निघून गेला. काम काय आहे तेही सांगितलं नाही. आणि कान्हाला वाटलं नक्कीच तो सईला बघायला आला असेल. मग ऋतू, वंदना, सईने आज दिवसभर फराळ केला आणि उद्या ते मावशीकडे जाणार होते. कृष्णाची मात्र ती फाईल घेण्यासाठी धडपड अजूनही सुरूच होती. पण आता कान्हाला सुद्धा त्या फाईलकडे बघणं झालंच नाही. आणि श्री ऋतूला म्हणाला, ऋतू, मावशीकडे फक्त आपण जाणार आहोत. कृष्णा, रश्मिका येणार नाहीत आणि मी त्यांना या म्हणून सुद्धा बोलवणार नाही. कारण रश्मिका रश्मीची मुलगी आहे हे जर मावशींना कळालं तर नाही आवडणार त्यांना. आणि ऋतू म्हणाली, चालेल श्री, तसंही मला नाही वाटत ते दोघे येतील. आणि श्रीनं ड्रायव्हरला मोठी काळ्या रंगाची गाडी तयार ठेवायला सांगितली. आणि कृष्णानं ते ऐकलं आणि म्हणाला, असं आहे म्हणजे तुम्ही सगळे जाणार आहेत का? छान. मग आता आज जा आणि परत येऊच नका. आणि तो रात्री उठला आणि काळ्या रंगाच्या गाडीचे ब्रेक फेल करून झोपला आणि म्हणाला, आता श्रीरंग पंडित आणि ऋतू पंडित यांचा उद्या शेवटचा दिवस असेल आणि त्यासोबतच त्यांचा लाडका कान्हा आणि त्यांची लाडकी बायको सई, तेही मरणार. आणि हॅपी दिवाळी असं म्हणून कृष्णा विचित्र पद्धतीनं हसत होता.